देख रहे News24 मुंबई। आज ऊपर हॉस्पिटल के कर्मचारी आपको मिलने आए, उनकी व्यथा बताने आए। उनको 6 महीने से पगार नहीं मिला है। इस विषय पे आपसे उन्होंने मुलाकात की, तो इस विषय पे आपका क्या कहना है? आज माझ्याकडे हे कोपरमधले सगळे कर्मचारी माझ्याकडे एक आशा घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्या कुठेतरी व्यथा मी ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्यांची जी कामं आहेत त्यांचा जो पगार अडकलेला आहे, त्यांना जो आता परत नवीन कॉन्ट्रॅक्टर आले आहेत त्याच्यामध्ये त्यांना सामावून घेत आहे। हे सगळी कामं ते माझ्याकडे आलेले आहेत प्रामाणिकपणे आणि मी त्यांचं प्रामाणिकपणे काम करून देईन ही मी त्यांना ग्वाही देते। आज आपले राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी पण बरेच परत आपले शिवसेना मदत कक्ष फाउंडेशनचे श्रीकांतजी शिंदे साहेबांनी आज हॉस्पिटलमध्ये एवढ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्यांनी सगळीकडे मदत हे दाखवली केलेलीच आहे। तर त्यांच्याही माध्यमातून आपण घेऊ आणि आपले आमदार पण आता काही निवडून आलेले आहेत त्यांनाही बोलून घेऊ, त्यांच्याशीही बोलून घेऊ। पण इतके सारे कर्मचारी यायचे कुठून कुठून आज बदलापूरवरून आज बरेच ठिकाणच्या लांबून लांबून लोक येतात आहेत आणि बिचाऱ्यांकडे पैसे नाही आहेत, काही नाहीत। आज त्यांनी मला जे सांगितलं मला खरंच खूप हे झालं आहे। पण मी ह्याच्यावर त्यांच्यासाठी बसणार, साहेबांकडे बसणार, साहेबांकडे यांचं जे सगळं आहे 6 महिन्याचा पगार अडकलेला आहे, त्यांचा बोनस आहे, हे सगळं मी त्यांना मिळवून देणार। हे सगळं त्या केअर1 कंपनीकडून मी वसूल करून देणार, त्याला असं पळून जाऊन देणार नाही। नाही ऐकलं तर त्याच्यावर दाखला मुकदमा टाकीन, केस ठोकल आणि ह्या लोकांसाठी मी उभी राहीन रस्त्यावर। कायदेशीर जी आहे ती कारवाई त्याच्याकडून करणार। आणि दुसरी गोष्ट, आज आपले कोविडमध्ये जे कर्मचाऱ्यांनी कामं केलेली आहेत, आपले शासनामध्ये पण आणि आपल्या सगळ्यांमध्ये बोलले गेले ते की ज्यांनी कोविडमध्ये कामं केले आहेत त्यांना पूर्णपणे म्हणजे कायमस्वरूपाचं कामामध्ये सामावून घेतलं जाईल असं बोलले गेले होते आपले वरिष्ठ। पण त्यासाठी मी प्रयत्न करीन की वरिष्ठांना मी आठवण करून देईन की साहेब तुम्ही बोललेलात की जे कोविडमध्ये लोकांनी कामं केलेले आहेत अशा लोकांना आपल्याला सामावून घेतलंच पाहिजे आणि त्यांना कायमस्वरूपाच्या नोकऱ्या मिळवून दिल्याच पाहिजे। आज लांबून लांबून लोक, गरीब लोक ज्यांच्या घरात खायचे वांदे आहेत, बिचारे पैसे नसताना सुद्धा स्वतःचे पैसे इकडून तिकडून काढून ते लोक कामासाठी इकडे तिकडे आणि इथे आणि नवीन जो कॉन्ट्रॅक्टर आता येईल त्या कॉन्ट्रॅक्टरलाही भेटून या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सामावून घेण्याचाही मी प्रयत्न करेन आणि ह्यांच्यासाठी मी सगळीकडे उभी राहील आणि यांच्यासाठी पूर्ण कर्मचाऱ्यांसाठी वंदना गवळी ही नेहमी उभी असेल आणि यांच्यासाठी कुठे जायचं असेल तिथे जाईल आणि यांच्यासाठी न्याय मिळवून देईल।